नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंग कायदा अभ्यासणार आहे आणि या कायद्याला ना सेंट हेलिना ॲक्ट म्हटलं जातं. सेंट हेलिना ॲक्ट. आता तुम्ही हे नाव तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आय थिंक वाचलं नसेल, ऐकलं नसेल. ऐकलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मग एक्झाममध्ये जर तुम्हाला असा क्वेश्चन आला तर तुम्ही तो टॅकल करू शकाल. पण ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी एक खूप छान इंटरेस्टिंग स्टोरी या लेक्चरमध्ये आहे, त्यामुळे लेक्चर खूप व्यवस्थितपणे बघा. आपण 1833चा चार्टर ॲक्टच अभ्यासणार आहोत, ज्याच्यावरती आयोग आपल्याला खूप सारे क्वेश्चन विचारतो आणि तुमचा एखादा मार्क तरी शुअर शॉट या रिव्हिजनच्या माध्यमातून तरी फिक्स होईल अशी एक अपेक्षा आहे. तर प्रॉपर लेक्चर तुम्ही बघा, व्यवस्थितपणे एन्जॉय करा याला आणि स्वतःच्या नोट्स वगैरे पण बनवा, ठीक आहे. आणि तुमच्या ज्या काही डिमांड्स असतील त्या आम्हाला कमेंट करून कळवा, त्याच्यानुसार आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या टॉपिकचे लेक्चर घेऊन सुद्धा येऊ. सध्या आपण हिस्ट्रीमध्ये आहोत, कायदे अभ्यासतोय, त्याची लिंक तुटायला नको, तर म्हणून थोडेशा पहिल्यांदा आपण कायदे कंप्लीट करून घेऊ आणि त्याच्यानंतर इतर सब्जेक्ट सुद्धा घेऊ. बऱ्याचशा जणांनी त्याची डिमांड केली होती की इकॉनॉमिक्स घ्या, एकाने सायन्स घ्या अशी डिमांड केली होती. तर इकॉनॉमिक्समध्ये तर आपण घेऊ शकतो, इकॉनॉमिक्सचा प्लॅन आहे. सायन्स थोडंसं डिले होईल, तर पहिल्यांदा इकॉनॉमिक्स याच्यानंतर घेण्याचा प्लॅन आहे. तर तुम्ही हे सध्याचे रिव्हिजन लेक्चर्स तरी व्यवस्थितपणे बघा. एक्झाम येते आपली आणि म्हणजे आता सध्या चालू आहेत ना, बैठका वगैरे चालू आहेत, तर थोडं रशमध्ये आहे की थर्ड वेवच्या मग आधी घ्यायची नंतर घ्यायची अशा थोड्या त्यांच्या चर्चा चालू आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की मग एक्झाम आयोग आपला कधीही डिक्लेअर करेल. मग तुमच्याकडे कमी दिवस दिले, समजा 30च दिवस दिले, 40च दिवस दिले, तर परत जे अभ्यासाच्या मोडमध्ये नाही आहेत अशांना प्रॉब्लेम येईल. तुम्ही ऑलरेडी स्मार्ट आहे, तुम्ही सगळे अभ्यास करताय, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही आहे. तर ज्यांनी अभ्यास केलेला नाही, ज्या अभ्यासाच्या मूडमध्ये नाही आहेत अशांना थोडा त्रास होऊ शकतो आणि मे बी ते मग डिझर्व पण करतील. ओके, तर तुम्ही तयारीत राहा आणि रिव्हिजन मोडमध्ये राहा. रिव्हिजन करायची म्हणजे काय करायची, तर थोडं पॉलिटीमध्ये जाऊ आपण, म्हणजे तुम्हाला सांगायला सोपं पडेल. तर ज्यावेळेस तुम्ही आता पॉलिटीमध्ये एम लक्ष्मीकांत घ्याल किंवा कुठल्याही तुमच्या नोट्स वगैरे पुस्तकं घ्याल, तर असं व्हायला नको की पहिल्यापासून सगळं वाचताय, ठीक आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे. समजा एखादा टॉपिक घेतला, आणीबाणी वगैरे टॉपिक घेतला, तर गोष्टी रिकॉल करायच्या. एक ब्लँक पेपर घेऊन बसायचा आणि त्याच्यावरती नोट डाऊन करायला सुरुवात करायची. आणीबाणी म्हटलं की तुम्हाला काय काय आठवतं, डोळ्यापुढे काय येतं. म्हणजे इंदिरा गांधी नाही आली तरी चालेल, पण आणीबाणी संदर्भाच्या तरतुदी यायला पाहिजेत. 352, 356, 360, 365 ह्या गोष्टी समोर यायला पाहिजेत. मग 352 कशाशी संदर्भात आहे, 356 कशाशी संदर्भात आहे, 360 मध्ये काय सांगितलंय, आर्थिक आणीबाणी कुठं दिलेली आहे, राष्ट्रीय आणीबाणी कुठं दिली आहे आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या मग महत्त्वाच्या त्या संदर्भाच्या तरतुदी काय आहेत, म्हणजे कधी आपण त्याची घोषणा करू शकतो. तर ह्या गोष्टी थोड्या रिकॉल व्हायला पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर मग लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित केल्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी किती दिवस राहू शकते, लोकसभेने पारित केल्यावरती मॅक्झिमम ड्युरेशन किती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा डोळ्यापुढं आल्या पाहिजेत, म्हणजे तुम्ही रिव्हिजनच्या मोडमध्ये याल. आणि ज्यावेळेस रिव्हिजनच्या मोडमध्ये याल ना, तर त्यावेळेस मग आता पाठीमागे यायचं नाही. तुमचा आलेला फ्लो हा तुम्ही मेंटेन ठेवायचा आहे. ते जास्त गरजेचं आहे की तुम्हाला तुमचा फ्लो मेंटेन ठेवता आला पाहिजे. तुम्हाला त्या मोडमध्ये, रिव्हिजन मोडमध्ये कन्सिस्टंटली राहता आलं पाहिजे. तर तसे प्रयत्न करा, कारण तुम्हाला तर माहिती आहे आता ऑलरेडी सुरू आहे सगळं प्रकरण. तर मे बी अनाऊन्समेंट होऊ शकते लवकरच, तर त्यानुसार तुमच्या तयारीत तुम्ही राहा. बाकीच्या कुणाला शहाणं करत बसू नका, स्वतःचा अभ्यास स्वतः करा. थोडंसं तिथं सेल्फिश बना, कारण दुसऱ्याला सांगितलं की तो लगेचच निगेटिव्ह गोष्टी त्याच्यामधल्या पकडणार की नाही रे उगाचच मजा घेतं गव्हर्नमेंट, असं म्हणणार की मग मागच्या वेळेस पण काय केलं माहिती आहे ना, आयोगाने 2 दिवस आधी एक्झाम कॅन्सल केली आहे, म्हणजे अशी एक्झाम्पल देईल. मग काय करतोय असं तसं, म्हणजे त्याला स्वतःला अभ्यास करायचा नाही आहे आणि तो तुमचं पण डोकं खाणार आहे. त्याच्यामुळे कशाला सल्ले घेता, स्वतः अभ्यास करा आणि जिथून कुठून अभ्यासाचे सोर्स अवेलेबल आहेत, जिथं कुठं तुम्हाला चांगलं स्टडी मटेरियल दिसतंय त्याच्याशी संबंधित सगळं, म्हणजे त्याच्याशी लिंक राहून तुम्ही अभ्यास करा, ठीक आहे. आम्ही असं सजेस्ट बिलकुल नाही करत की फक्त आमचेच लेक्चर बघा. तुम्ही जिथं कुठं तुम्हाला जिथं क्वालिटी इन्फॉर्मेशन मिळते, तुम्हाला इन्फॉर्मेशन ऐकताना बघताना मजा येत असेल, इंटरेस्ट बनत असेल अभ्यासामधला, ना की उगाचच प्रेशर वाढतंय. असं होतं की एवढं काही काही ते सांगितलं जातं की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की अरे बाबा हे तर मी वाचलंच नाही, मग हे एक्झाममध्ये आलं तर काय होईल, आता एक्झामला तर 30च दिवस राहिलेत, मग काय करायचं. मग ती जे भीती घालणारे एलिमेंट आहेत त्याच्यापासून पण थोडं लांब राहा. जिथं तुमचा अभ्यास होतो आणि थोडं कॉन्फिडन्स येतो, पॉझिटिव्ह फील होतं, अभ्यास होतो याचा जर फील येतोय ना, तर तिथं कनेक्टेड राहा.
ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे रिव्हिजन लेक्चर व्यतिरिक्त पूर्ण लेक्चर्स जर बघायचे असतील, म्हणजे साधारण पूर्ण लेक्चर 40-45 मिनिटांचं असतं, रिव्हिजन 10-15 मिनिटांची असते, तर पूर्ण लेक्चर्स सगळे पूर्ण बघायचे असतील, संयुक्त गट ब ची तयारी तुमची चांगल्या लेवलला न्यायची असेल तर तुम्ही विजन स्टडीवरती येऊ शकता. विजन स्टडी ॲपमध्ये तुम्ही या, तिथं आल्यावरती संयुक्त गट ब च्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. फास्ट ट्रॅक बॅच 2चे ॲडमिशन सुरू आहेत. फास्ट ट्रॅक बॅच 1चे ॲडमिशन ऑलरेडी बंद करण्यात आलेत, फुल झालेले आहेत. ठीक आहे. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्या गोष्टींमध्ये, म्हणजे या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट स्वतःचे पैसे करू शकता. आय थिंक 999 रुपये फी आहे. तर तुम्ही तेवढे अफोर्ड करत असाल तर नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता. तर ऑलरेडी मी तुमचा भरपूर जास्त वेळ घेतलेला आहे. तर इथून पुढे तुमचं डोकं नाही खात, डायरेक्टली आपण रिव्हिजनमध्ये जाऊ. आजचा आपण ऍक्ट हा खूप डिटेलमध्ये बघितलाय. त्याची सुरुवातच आपण एका स्टोरीपासून केली होती. ती स्टोरी तुम्हाला आठवत असेल, सेंट हेलिना आइसलँड जे आहे तर त्याची, किंवा जे काही जे बेट आहे सेंट हेलिना, तर त्याची स्टोरी आपण बघितली. पूर्ण आपण टाइमलाईन त्याची बघितली ना, की 1639 मध्ये काय झालं. तर ऑलरेडी ते पोर्तुगीजांकडे बेट होतं, ज्याच्यावरती मग ते एक व्यापारी, एक गेस्ट हाऊस बनलं होतं व्यापाऱ्यांसाठी. ते भारतामधून ज्यावेळेस युरोपमध्ये जात आहेत तर सेंट हेलिनावरती थांबायचे. ठीक आहे. आता सेंट हेलिना कुठे आहे मॅपमध्ये, पुन्हा एकदा आपण बघू. तर हा आफ्रिका, आणि इथून ज्यावेळेस ते भारतामधून ट्रेड करून रिटर्न चालले आहेत तर इथं ते स्टार केलेल्या ठिकाणी, म्हणजे इथं सेंट हेलिनाच्या ठिकाणी त्यांनी गेस्ट हाऊस केलं होतं. तिथं प्रॉपर रेस्ट करायचे आणि त्याच्यानंतर ते युरोपमध्ये जायचे. ठीक आहे. तर हे सगळं चालू होतं पोर्तुगीजांपासून. पोर्तुगीज खलाशी हे म्हणजे आपण म्हणू शकतो की ब्रिटिश खलाशांपेक्षा ना पोर्तुगीज खलाशी जरा जास्त हुशार आहेत. कारण या केप ऑफ गुड होपचा, तर सॉरी इथं येते केप ऑफ गुड होपचा त्यांनी शोध लावलाय. आणि केप ऑफ गुड होपचा शोध कोणी लावला, त्याचं नाव काय होतं, तर त्याचं नाव होतं डायस. ठीक आहे. तर केप ऑफ गुड होपचा शोध डायसने लावला, जो की अगेन एक पोर्तुगीज खलाशी होता. हा जो काही सेंट हेलिना जे बेटाचा शोध लावलेला आहे तो सुद्धा पोर्तुगीज खलाशांनीच लावलाय ब्रिटिशांच्या पूर्वी. त्याच्यामुळे इथं पूर्ण पहिल्यांदा पोर्तुगीजांचं नियंत्रण होतं. ब्रिटिशांनी ताबा घेण्याची सवय त्यांची काही जात नाही, खूप घाणेरडे आहेत त्या बाबतीत. तर 1639 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनी या बेटावरती ताबा मिळवला. ओके. मग ताबा मिळवला तर त्याचा वापर जसं पोर्तुगीज व्यापारी करायचे त्याच पद्धतीने यांनी केला. पण हे थोडेसे ऍडव्हान्स होते. यांनी लगेचच तिथं किल्ले बांधायला सुरुवात केली, तिथं प्रॉपर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू केल्या. मग आपण पुढे जाऊन हे बघितलं की 1653च्या आसपास, नाही सॉरी 1673च्या आसपास डचांनी या बेटवरती, या आयलँडवरती ताबा मिळवला होता. म्हणजे डच व्यापारी जे होते, डच ईस्ट इंडिया कंपनी जी होती, तर त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला तिथं हरवलं आणि त्यांनी ताबा मिळवला. पुढे काही 2-3 महिन्यांमध्येच परत 1673च्याच दरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने परत एकदा हा प्रांत किंवा हा जो काही सेंट हेलिना आयलंड जे आहे ते जिंकून घेतलं. आणि मग त्यावेळेस जो तिथं ब्रिटनचा पंतप्रधान होता चार्ल्स, तर त्यांनी अशी परवानगी दिली की तुम्ही या बेटावरती अधिकृतपणे प्रशासन करू शकता, नियंत्रण करू शकता. मग त्या दरम्यान 1677च्या वगैरे आसपास या जो काही सेंट हेलिना जे आयलंड होतं त्याच्यावरती ब्रिटिशांनी मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं. तिथं प्रॉपर गेस्ट हाऊस किंवा किल्ले बांधायला सुरुवात केली. याच किल्ल्यामधल्या एका तुरुंगामध्ये काय झालेलं आहे, तर ही स्टोरी पण आपण बघितली ना, की जो नेपोलियन होता, तर नेपोलियनला ज्यावेळेस ब्रिटिशांनी पकडलं तर त्याचा तुरुंगवास या सेंट हेलिनाच्याच एका तुरुंगात झालेला आहे 1815च्या आसपास. ठीक आहे. 1815 मध्ये त्याला तुरुंगात इथं टाकलं होतं. 1821 मध्ये 6 वर्षानंतर या नेपोलियनचा मृत्यू सुद्धा इथलच्याच तुरुंगामध्ये झाला. तर एवढी सगळी स्टोरी या सेंट हेलिना संदर्भाची आहे. आपण आणखीन डिटेलमध्ये ऑलरेडी बघितली आहे. ही मी स्टोरी का सांगितली, कारण जो आपण आज बघितलाय कायदा तो आहे 1833चा चार्टर ऍक्ट. आणि या चार्टर ऍक्टला सेंट हेलिना ऍक्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. तर या 1833च्या सनदी कायद्याला किंवा चार्टर ऍक्टला काय दुसरं नाव आहे, तर ते म्हणजे सेंट हेलिना ऍक्ट. सेंट हेलिना ऍक्ट ह्याला का म्हटलं जातं, कारण 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये अशी तरतूद करण्यात आली की जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे सेंट हेलिना आयलंड जे आहे ते आता कंपनीकडे न राहता ते ब्रिटिश पार्लमेंटकडे असणार आहे किंवा ब्रिटिश शासनाकडे असणार आहे. ठीक आहे. तर या तरतुदीमुळं हा जो काही कायदा आहे त्याला आपण सेंट हेलिना ऍक्ट म्हणून ओळखतो.
त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली होती की जे काही ब्रिटिशांनी कायदे बनवलेत, ब्रिटिश पार्लमेंटनी जे काही कायदे पारित केले बनवलेत, तर हे पूर्णपणे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण कसं आखता येईल, नियंत्रण कसं ठेवता येईल याच्यासाठीचे ते कायदे आहेत, ना की भारतीयांसाठीचे. ठीक आहे. भारतीयांसाठी कायदे कधी सुरू होतात, तर ज्यावेळेस भारतीयांनी पेटून उठाव केला ना 1857चा, तर या उठावानंतर ते अगदी 1935च्या कायद्यापर्यंत सगळे कायदे हे भारतीयांवरती प्रशासनासंदर्भातचे आहेत. ठीक आहे. तर ही टाइमलाईन आपण नंतर येणार लेक्चर्समध्ये बघणार आहोत. सध्या आपण रिव्हिजन करतोय, तर मध्ये मध्ये होतं असं माझ्याकडून की मी विसरून जातो की फक्त आपण रिव्हिजन करणार आहे, तर आधी सारखा म्हणजे परत 1 तास द्यावा लागेल मला, तर तसं न करता रिव्हिजन अगदी शॉर्टमध्ये ठेवतोय. पहिली महत्वाची तरतुदी 1833च्या ऍक्ट नुसार काय झालेली आहे, तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो होता, तर तो आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनलेला आहे. ठीक आहे. ह्याचं मुख्य कारण काय, तर ब्रिटिशांनी ज्या प्रेसिडेन्सीज तयार केल्या होत्या, ही बॉम्बे प्रेसिडेन्सी, ही मद्रास आणि ही बेंगॉल प्रेसिडेन्सी, तर याच्यापैकी बॉम्बे आणि मद्रासचे जे कायदे आहेत, या प्रेसिडेन्सीचे जे काही अधिकार आहेत, कायदे बनवण्याचा अधिकार असेल किंवा इतर जे काही नियंत्रण ठेवण्याचं, प्रशासन करण्याचे जे काही अधिकार होते, हे दोघांकडून, दोन्ही प्रेसिडेन्सीकडून काढून घेण्यात आले आणि सगळे आता अधिकार जे आहेत हे पूर्णपणे बेंगॉल प्रेसिडेन्सीला मिळालेत. बेंगॉल प्रेसिडेन्सीचा प्रमुख कोण होता, तो म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. पण आता तो फक्त बंगाल पुरताच किंवा बेंगॉल पुरताच मर्यादित आहे का, तर नाही. जिथं जिथं ब्रिटिशांची सीमा आहे, म्हणजे ब्रिटिश टेरिटरी जी आहे, तर त्या प्रत्येक ठिकाणी कायदे बनवण्याचं, प्रशासन आणि नियंत्रण करण्याचं काम हे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच करणार होता. तर म्हणून त्याला आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल न म्हणता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती सगळेजण सहमत झाले, त्यांनी टिक केलं आणि म्हणून आपण लक्षात ठेवलंय की पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कसं लक्षात ठेवणार, तर टिक केलं ना सगळ्यांनी त्याच्या नावापुढं, तर तो व्यक्ती म्हणजे विल्यम बेंटिक. ठीक आहे. तर आता लक्षात राहून जाईल. तर विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता आणि याच्याकडे सगळे कायदे वगैरे बनवण्याचा अधिकार होते, सिव्हिल आणि मिलिटरी अधिकार याच्याकडे होते, युद्धादरम्यान नीती आखण्याचा, रणनीती आखण्याचा अधिकार याच्याकडे होता, कायदे बनवणं, कायद्यात बदल करणं, कायदे रद्द करणं, हे सगळे अधिकार गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे होते. ठीक आहे. तर ही एक महत्वाची तरतुदी 1833च्या ऍक्ट नुसार झालेली आहे. त्यानंतर आपण हे पण बघितलं होतं की या 1833च्या ऍक्ट नुसार जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, तर या कंपनीला मिळालेले सगळे जी मोनोपोली होती ही पूर्णपणे रद्द करण्यात आली. 1813च्या ऍक्ट मध्ये आपण हे बघितलं होतं की त्यांना चहाचा व्यापार आणि चीन सोबतचा जो व्यापार आहे याच्यामध्ये सूट देण्यात आली होती. म्हणजे चहाच्या व्यापारामध्ये ब्रिटन मधली कुठली कंपनी येणार नाहीये किंवा चीन सोबत व्यापार करण्यासाठी ब्रिटन मधली दुसरी कुठली कंपनी जाणार नाही. पण या 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार चहा आणि चीन सोबतचा व्यापार ही सुद्धा जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे असलेली मोनोपोली जी होती ही सुद्धा काढून घेण्यात आली. त्याच्यामुळेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सगळे आता व्यापारी हक्क रद्द झालेत, बंद झालेत आणि म्हणून ही फक्त आणि फक्त आता फक्त प्रशासन रिलेटेड सगळा कारभार बघेल. म्हणजे एक व्यापारी कंपनी जी होती ती आता प्रशासकीय संस्था बनली आहे आणि या व्यापारी कंपनीवरती 2 प्रकारचे अधिकार होते, 2 प्रकारचे त्यांचे, एक अधिकार होता तो म्हणजे राजकीय अधिकार, एक म्हणजे प्रशासकीय अधिकार, एक म्हणजे व्यापारी अधिकार. ठीक आहे. तर राजकीय अधिकार किंवा राजकीय जे काही अफेअर्स आहेत, पॉलिटिकल अफेअर्स, हे कुणी मॅनेज केले जायचे, तर पॉलिटिकल अफेअर्स साठी होतं ते म्हणजे त्यांचं बोर्ड ऑफ कंट्रोल. ठीक आहे. तर बोर्ड ऑफ कंट्रोल हे पूर्णपणे म्हणजे जे नियंत्रक मंडळ जे आहे तर हे पूर्णपणे राजकीय सगळा कारभार बघणार कंपनीचा आणि त्याच्यानंतर जे व्यापारी अधिकार किंवा व्यापारी कारभार जो आहे, जे ट्रेड अफेअर्स जे आहेत हे पूर्णपणे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कडून बघितले जातील. ठीक आहे. आता हे कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल, तर ह्या 2 गोष्टींची नावं घेतली की तुम्हाला सदस्य संख्या त्याची आठवली असेल. त्याच्यानंतर त्याच्यात प्रमुख व्यक्ती कोण होते, म्हणजेच प्रमुख पद कुणाचं असायचं. जसं आपण बोर्ड ऑफ कंट्रोलचा विचार केला तर 6 सदस्य असायचे, 4 सदस्य डायरेक्टली ब्रिटिशच्या पार्लमेंट मधले असायचे, 1 सदस्य तर म्हणजे 1 सदस्य हा जो प्रमुख होता त्याला आपण SOS म्हटलेले आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी, त्याचं नाव आपण SOS ठेवलंय, सेक्रेटरी ऑफ स्टेट, जो की ब्रिटिशच्या पंतप्रधानाला डायरेक्ट रिपोर्ट करायचा. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पेक्षा तो वरचढ होता. ठीक आहे. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल सुद्धा त्याला जाऊन रिपोर्ट करायचा, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया सुद्धा त्याला रिपोर्ट करेल. ठीक आहे. त्यानंतर जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये 24 डायरेक्टर्स आहेत, ज्याच्यापैकी 1/4 डायरेक्टर हे दरवर्षी नवीन नियुक्त होतील, म्हणजे 1/4 हे रिटायर होतील.
प्रत्येकाचा कार्यकाल हा 4 वर्षांचा होता. ठीक आहे. तर अशा सगळ्या ज्या काही कंपनीमधले जे अधिकार विभागले होते ना, तर आता कंपनीकडे जर व्यापारी अधिकारच नाहीये, तर जे पॉलिटिकल अधिकार आहेत, जे राजकीय त्यांचे जे काही अधिकार आहेत, हे पूर्णपणे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांच्याकडून नियंत्रित केले जातील. ठीक आहे. तर ही तरतूद तुम्ही लक्षात ठेवा. ही सुद्धा एक या कंपनीच्या त्यांच्या राजकीय अधिकारांमध्ये झालेला बदल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आणखीन काय काय बदल बघितलेत बरं. जे गव्हर्नर जनरलचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे ना, आता हे शॉर्टकट आय होप तुम्हाला लक्षात येत असतील. प्रत्येक लेक्चरमध्ये मी हेच शॉर्टकट यूज करतोय, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नाव रिलेट करता येईल. जसं की हे जी फॉर गव्हर्नर, हे फॉर जनरल, त्यानंतर ई फॉर एक्झिक्युटिव्ह आणि सी फॉर काउन्सिल. ठीक आहे. इथं BEIC म्हणजे काय, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे. SOS म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट. तर हे जे काही गव्हर्नर जनरलचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 3च सदस्य होते. आधी सुरुवातीला ज्यावेळेस स्थापन केलं होतं तर 4 सदस्य होते आणि एक गव्हर्नर जनरल असायचा. पण 4 सदस्य असल्यामुळे काय व्हायचं की वोटिंग आलं की प्रॉब्लेम व्हायचा. 2-2 मत मिळतील, 3-1 असं मत मिळेल किंवा 4-1 असं मत होत होतं. तर गव्हर्नर जनरलच्या पॉवर थोड्याशा वीक झाल्या होत्या. त्या स्ट्रॉंग त्यांनी 1813च्या आणि त्याच्या आधी म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट नुसार केल्या होत्या. पिट्स इंडिया ऍक्ट हा 1784चा. त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. सदस्य संख्या ही कमी करण्यात आली होती. म्हणजे आता 4 वरून 3 सदस्य संख्या ही होती. पण 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार ना एक इम्पॉर्टंट बदल झाला. इथं आणखीन एक सदस्य वाढवला आणि एकूण आपला गव्हर्नर जनरल म्हणजे एकूण आता ही 5 जणांचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनलेलं आहे. गव्हर्नर जनरलकडे वेटो पॉवर ऑलरेडी आहेच. पण हा जो एक सदस्य ऍड झाला ना, तर तो कायदे मंडळाचा सदस्य होता किंवा त्याला आपण लॉ कमिशनर म्हणू. भारतातलं पहिलं लॉ कमिशन आहे ना, तर हे कोणत्या कायद्यानुसार गठीत करण्यात आलं, हा क्वेश्चन एक्झाम मध्ये बनू शकतो. तो आहे 1833चा चार्टर ऍक्ट. ठीक आहे. तर पहिल्यांदा लॉ कमिशन भारतामध्ये कधी आलेलं आहे, 1833 मध्ये. 1834 मध्ये ऍक्च्युअली त्याचं जॉईनिंग झालं होतं. 1833 मध्ये जो पहिला लॉ कमिशनर आला होता तो म्हणजे मॅकॉले. ठीक आहे. तर लॉर्ड म्हणजे तो त्याच्या इंग्लंड मधला लॉर्ड असेल, आपल्या इथं तो लॉर्ड नाहीये. तर मॅकॉले हा पहिला लॉ कमिशनर बनला होता आपल्या देशाचा. आणि मॅकॉलेनीच मग भविष्यामध्ये जे आपल्या एज्युकेशन सोबत खेळ केलेला आहे, तर त्याला आपण जबाबदार ठरवतो. तर ठीक आहे, आपण ज्यावेळेस आपण ब्रिटनची किंवा ब्रिटिशांची जी शिक्षण पद्धती भारतामधली होती ही ज्यावेळेस अभ्यासू त्यावेळेस तुम्हाला खूप डिटेलमध्ये समजेल. पण सध्या पुरतं हे लक्षात घ्या की या 1833च्या चार्टर ऍक्ट नुसारचा जो महत्वाचा बदल आहे तो म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये सदस्य संख्या 1 वाढली आहे. 3च्या ऐवजी 4था सदस्य अजून ऍड झाला. तो 4था सदस्य हा लॉ कमिशनर होता आणि पहिला लॉ कमिशनर तो म्हणजे लॉर्ड मॅकॉले. ठीक आहे. आणि हा कमिशनर जो होता तो कायद्यासंदर्भात या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला गाईड करण्यासाठी ऍड केला होता. ऍडवाइस द्यायचा, सल्ले द्यायचा, मत टाकायचं ज्यावेळेस मताची गरज पडते. तर आणि हा त्याच्यामुळे काय झालं की एक्झिक्युटिव्ह काउन्सिलनी बनवलेले जे कायदे आहेत किंवा जे नियम असतील तर त्यांना एक चांगलं वेटेज प्राप्त झालं, थोडंसं महत्व वाढलं. कारण एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये आता कायद्याच्या संदर्भातचा एक व्यक्ती बसवलाय. त्याच्यामुळे हे जे काही कायदे पारित होतील ते ऑब्व्हियसली थोडेसे चांगले हायर क्वालिटीचे असतील. तर म्हणून इथून पुढं या ऍक्ट नंतर जे काही कायदे बनलेले आहेत एक्झिक्युटिव्ह काउन्सिलनुसार, जे काही कायदे नियमावली जी बनवली भारतामध्ये त्याला ऍक्ट म्हणण्यात आलेलं आहे, कायदे म्हणण्यात आलेलं आहे. याच्यापूर्वी त्याला रेग्युलेशन्स म्हटलं जायचं, नियमावली म्हटलं जायचं. पण आता जे बनलेत इथून पुढं तर म्हणजे या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलनी बनवलेले तर त्यांना ऍक्ट म्हणण्यात आलं. ठीक आहे. तर हा मुद्दा लक्षात घ्या की ऍक्ट म्हणायला कधीपासून सुरुवात झाली, तर 1833च्या चार्टर ऍक्ट नंतर जे बदल करण्यात आला, एक मेंबर ऍड झाला, त्यानंतर पासून या कायद्यांना म्हणजे या नियमावलींना किंवा जे बनवलेले जे काही ऑर्डर्स असतील, चार्टर असतील, पास केलेले जे बिल असतील तर त्यांना ऍक्ट म्हणायची पद्धत सुरू झाली. पण या सगळ्या ऍक्ट्सला फायनल स्वरूप कायद्याचं कधी प्राप्त होतं, ज्यावेळेस ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये कायदा पारित होईल त्यावेळेसच. ही सुद्धा तरतुदी 1833 मध्येच केलेली आहे. ठीक आहे. तर आय होप बऱ्याचशा गोष्टी मी इथं रिव्हिजन मध्ये सुद्धा क्लिअर केल्यात. आणि जर काही पॉईंट मिस झाले असतील तर पूर्ण लेक्चर ऑलरेडी आहे, ते तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. या लेक्चरला वारंवार बघा, कारण मी सुरुवातीला पण सांगितलंय की कायद्यांकडे भरपूर जण दुर्लक्ष करतात. पण मी कायदा हा खूप डिटेलमध्ये घेतलाय, कारण मला माहिती आहे की तुम्ही कायदा वाचताना कंटाळा करता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कायदे आणि मग आता सध्या आपण पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांत मधले कायदे पण पाठ करतो, त्यांची कलम लक्षात ठेवतो पॉलिटीमध्ये. तर दोघांचं कन्फ्युजन होतं ना की भारतातले प्रेझेंट कायदे लक्षात ठेवायचे
का हिस्ट्रीमध्ये झालेले हे कायदे लक्षात ठेवायचे आणि त्याच्यामुळे हिस्ट्रीच्या कायद्यांना आपण दुर्लक्ष करतो. आणि आयोग नेमका बघितला असेल पेपर तुम्ही, तर या कायद्यांवरती जास्त फोकस ठेवून क्वेश्चन विचारतो, शिक्षण पद्धतीवरती क्वेश्चन विचारतो. तर म्हणून हे जे मुद्दे आहेत हे थोडे जास्त डिटेलमध्ये घेण्यासाठीच एवढे मोठे 1-1 तासाचे लेक्चर तुमच्यासोबत शेअर करतोय. एका कायद्यावरती खूप डिटेलमध्ये जातोय. तुम्हाला इथून पुढे ते वाचत बसण्याची गरज पडणार नाहीये. तुम्ही तुमचा वेळ इतर सब्जेक्टसाठी द्या. पुढे जाऊन ज्यावेळेस मी सायन्स पण घेईल किंवा पुढे इतर कुठलेही सब्जेक्ट घेईल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तितकीच मजा येणार आहे जेवढा लेक्चर तुम्ही आत्ता एन्जॉय करताय. जर करत असाल तर तसं कमेंट करून कळवाच. तर तेवढीच मजा तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये सुद्धा येईल. तर आय होप या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासामधला एक महत्वाचा कायदा अभ्यासलाय. अशाच येणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून आणखीन जास्त डीपमध्ये जाऊन 1855चा कायदा सुद्धा बघू, त्याच्यानंतर 1858चा ऍक्ट बघूयात. बरेचसे कायदे आपल्याला बघायचे आहेत. तर भेटू त्या लेक्चरच्या माध्यमातून. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.